पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 24 तारखेपासून गाव बंद आंदोलन केलं जाणार असं सांगतायत। आपल्या सोबत डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे। सर, पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। नाही, खरं म्हणजे असं आहे की आता काल राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण लागू करण्याचं विधेयक पारित केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एक टप्पा गाठल्यावरती दुसऱ्या टप्प्याकरता की ज्याची प्रक्रिया सुरू आहे। आंदोलन मी एखाद्या या गोष्टीकरता समजू शकलो असतो की ज्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही। सगळे सोयराच्या ऑर्डिनन्सची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 16 तारखेपर्यंत आक्षेप आलेला आहे। कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 6 लाख आक्षेप आलेला आहे। 6 लाख आक्षेपाचं निराकरण करण्याकरता, ती प्रक्रिया पूर्ण करण्याकरता सरकारला जेवढा आवश्यक वेळ आहे तेवढा आंदोलकांनी द्यायलाच पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये घाईगर्दी करून होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या दिवशी प्रक्रिया पूर्ण होईल त्या दिवशी त्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सुद्धा सरकारने दिलेलं आहे आणि म्हणून थोडे काहीतरी दिवस, थोडी वेळ आंदोलकांनी सरकारला द्यायला पाहिजे। एवढ्या कमी वेळात ते होईल असं मला वाटत नाही। त्यांनी पुनरुच्चार केला की मला ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं, 50%च्या आतच आरक्षण हवं। हा अट्टाहास कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो। नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे। खरं म्हणजे सरकारने वारंवार त्यांना सांगितलेलं आहे की, आणि मी यापूर्वीसुद्धा अनेकदा बोललेलो आहे, सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, जी मागणी संविधानाच्या मर्यादेमध्ये, कक्षेमध्ये बसते आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसते, चौकटीमध्ये बसते, तीच मागणी सरकार पूर्ण करू शकते। 3 न्यायमूर्तीची सल्लागार समिती सरकारने बसवलेली आहे आणि योगायोगाने 3 न्यायमूर्ती मराठा समाजाचे आहे। ते असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करते आहे। काल एक प्रकारे ती पूर्ण केलेली आहे। याच्यावर कुठंतरी समाजाने विश्वास ठेवायला पाहिजे। ते ओबीसीतून आरक्षण मागताय, आंदोलन करताय, सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। ओबीसी नेत्यांची काय भूमिका आहे? कारण की पुन्हा एकदा ओबीसीमध्ये ती भावना की जाणार तर नाही, आरक्षण जाणार तर नाही, कारण की जरांगे पाटील अट्टाहास करतायत असं म्हणतात, आंदोलन करतायत 24 तारखेपासून। नाही, हे बघा, ते किती आंदोलन करले तर आमची ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून या राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची आणि ओबीसी समाजाची जी मागणी आहे ती आजही कायम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्याला आमचा विरोध नाही, परंतु आम्हा ओबीसीला या देशाच्या संविधानानुसार SC ST ओबीसी म्हणून जी 50% आरक्षण मिळते, ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं, त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, त्या आरक्षणातून आरक्षण देता कामा नये, ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही सुद्धा आंदोलन केलेलं आहे। सरकारने आम्हाला आश्वस्त केलं होतं म्हणून आम्ही शांत झालो होतो, परंतु पुन्हा ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल की आमच्या 27% आरक्षणाला धक्का लावण्याचं कुठंतरी ज्याला काय म्हणून हे सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे, त्या दिवशी मात्र आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावरती येऊन आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं ते म्हटले। नाही, ही गोष्ट कसं आहे की कधीकधी ती हास्यास्पद वाटते याच्याकरता की ही लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे। पूर्ण देशामध्ये ही निवडणूक आहे आणि एखाद्या राज्याच्या, एखाद्या समाजाच्या अट्टाहासास्तव किंवा मागणीकरता ही निवडणूक पुढे ढकलल्या जाऊ शकत नाही, कारण तो निवडणूक आयोगाचा निर्णय असतो, सरकारचा सुद्धा नसतो। आणि निवडणूक आयोगाने एकदा घोषित केलेली तारीख त्याला सरकारसुद्धा पुढे ढकलू शकत नाही। गावात नेत्यांना येऊ देऊ नका, आले तर त्यांच्या गाड्या ठेवून घ्या। लोकसभा निवडणुकीदरम्यान लोक गावात जाणार आहे, नेते गावात जाणार आहे, कार्यकर्ते गावात जाणार, त्यावेळेस लोकांना असं आव्हान करणं नाही, चुकीचं आव्हान आहे। कारण हे बघा, गावामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि आपल्या एका जातीचं आंदोलन सुरू असताना इतर जातीच्या लोकांना त्यावर ग्राह्य धरून अशा प्रकारचं आव्हान करणं, वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराचे लोक असतात, एकाच पक्षाच्या विचाराचे नसतात आणि मग त्यावेळेस एका मुद्द्यावर सर्व गावाचं एकमत होईल असं मला वाटत नाही। आणि ज्या दिवशी एकमत होणार नाही त्या दिवशी गावामध्ये दंगे उदंगे संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही। एक पक्ष म्हणेल गाडी येऊ द्यायची नाही, दुसरा पक्षाचे लोक गाडीत बसतील, आमची गाडी आमच्या दारात जाऊ द्या, मग तिथे संघर्ष होईल। हे म्हणेल जायचं, अशा संघर्ष ज्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं कुठलंही पाऊल
आंदोलकांनी उचलायला नको या मताचा मी आहे. 24 तारखेपासून जे आंदोलन होत आहे ते मराठा समाजाला 10% आरक्षण मिळाल्यानंतरचं आंदोलन होतं. यापूर्वी जे आंदोलन झाले ते आरक्षणासाठी झाले, पण आता आरक्षण मिळालं त्यानंतर हे आंदोलन काय परिणाम असेल, तीव्रता कमी असेल असं वाटतं? नक्की राहणारच. जी मंडळी 10% आरक्षणामुळे समाधानी झालेली आहे ती याच्यामध्ये सहभाग घेणार नाही, आणि ज्यांना 10% आरक्षण नको आणि सरसकट याचं अंमलबजावणी पाहिजे ते लोक याच्यामध्ये राहतील. म्हणून 2 गट पडल्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी होणारच. शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकींवर याचा परिणाम होईल या आंदोलनाचं असं वाटतं? मला बिलकुल नाही, मी या मताशी सहमत नाही. कारण निवडणूक राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं आहे, आणि आजकाल लोक समाजकारणापेक्षा राजकारणाला प्राधान्य जास्त देतात. राजकारण लोकांच्या रक्तामध्ये भिनलेलं असते, आणि मग जेव्हा कुठल्या निवडणुका येतात माणूस समाजाचं जे काही हित आहे ते बाजूला ठेवतो आणि राजकारणामध्ये उडी घेतो. म्हणून राजकारणावर त्याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.